विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आज आपण ट्रान्सफॉर्मरमध्ये कुठले डिफरंट लॉसेस असतात ते बघूया आणि EMF इक्वेशन ऑफ द ट्रान्सफॉर्मर. सो ट्रान्सफॉर्मरमध्ये जनरली दोन टाइपचे लॉसेस असतात. कॉपर लॉसेस आणि कोर लॉसेस. कॉपर लॉसेस हे ट्रान्सफॉर्मरच्या वाइंडिंगमध्ये होतात म्हणजे इथे होतात आणि कोर लॉसेस हे ट्रान्सफॉर्मरच्या कोर बॉडीमध्ये होतात. कॉपर लॉसेसलाच आपण I2R लॉसेस म्हणतो, जे की ट्रान्सफॉर्मरच्या वाइंडिंगमधून करंट गेल्यामुळे ही वाइंडिंग हीटअप होते आणि जे काही लॉसेस होतात त्याला आपण कॉपर लॉसेस म्हणतो. त्यानंतर दुसरं आहे कोर लॉसेस. कोर लॉसेसमध्ये दोन आहे, हिस्टेरेसिस लॉस आणि एडी करंट लॉस, जे की ट्रान्सफॉर्मरच्या कोर बॉडीमध्ये ऑकर होते. अशा प्रकारे ट्रान्सफॉर्मरचे दोन टाईपचे लॉसेस असतात, कॉपर लॉसेस आणि कोर लॉसेस. कॉपर लॉसेस वाइंडिंगमध्ये होते आणि कोर लॉसेस कोर ऑफ द ट्रान्सफॉर्मरमध्ये होते. EMF इक्वेशन ऑफ ट्रान्सफॉर्मर काय आहे? E1 is equal to 4.44 F. F म्हणजे फ्रिक्वेन्सी, N1 means number of turns in the primary winding, N2 means number of turns in the secondary winding. Phi m म्हणजेच काय? Maximum flux. So this is EMF equation of the transformer. So generally examination मध्ये क्वेश्चन विचारला जातो, what are the different losses in the transformer and derive the EMF equation of the transformer. त्यामध्ये दोन लॉसेस, कॉपर लॉसेस and core losses. त्यानंतर EMF equation derive करताना use this phi m means maximum flux value, then MMF flux in the core, then equation and derive this equation. That is nothing but E1 is equal to 4.44 F N1 phi m. Thank you. Thank you very much.